तर वडील बोलले, अरे तू आता दारू प्यायला लागलायस, खूप जास्त प्रमाणात दारू प्यायला लागलायस. तर मी म्हटलं हां. तर मला बोलले, काम कर, तुला घरात बसून दारू. तर मला खूप आश्चर्य वाटलं की पप्पा माझ्याशी असं का बोलतो. तर मी काहीच उत्तर नाही दिलं. तर मला बोलले, म्हटले प्रत्येक घोटाला विचार करायचा की आपण आपल्या बापाचं रक्त पितो. नमस्कार, आपला युनिक कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मला स्वतःला आलेला स्वामींचा अनुभव, त्यातले 2 खूप इम्पॉर्टंट अनुभव आहेत, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस आले. तर त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडीशी थोडक्यामध्ये माहिती देणार आहे. तर कृपया करून सर्व स्वामी भक्तांनी सर्वांनी ही स्टोरी ऐकावी. तर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्या पिरियडमध्ये मी साताऱ्याला माझ्या गावी गेलो होतो. इलेक्शन जस्ट संपले होते आणि इलेक्शनचे रिझल्ट होते. तर त्या टायमाला मी गावावरून मुंबईला येण्यासाठी निघालो. बट खूप रश होती, खूप खूप जास्त रश होती, प्रमाणाच्या बाहेर होती. सो साताऱ्यातून येताना मला बसण्यासाठी बसमध्ये जागा नाही भेटली. तर बसच्या पुढचा जो कॅबिन असतो, तर कॅबिनच्या इथे म्हणजे जिकडे ड्रायव्हर बसतो त्या साईडला मी उभा होतो. म्हणजे जिथून आपण बसमध्ये एंट्री करतो एक्झॅक्टली त्या स्पॉटच्या इथे उभं होतो. गाडी चालते असं करत 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 एक्सप्रेस हायवेजवळ आलो. एक्सप्रेस हायवेला आल्याच्या नंतर असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आतमध्ये ना एक सिक्स सेन्स असतो. तर असं समजा की एक सिक्स सेन्स माझ्यामधला एक जागृत झाला आणि त्या बसमध्ये ना स्वामी समर्थांचा एक खूप मोठासा फोटो होता. खूप मोठा होता, खूप सुंदर फोटो होता. माझ्या राईट हँड साईडला जिकडे ड्रायव्हर बसलेला, ड्रायव्हरच्या बॅक साईडला एक साधू माणूस बसलेला, साधू भगवे वस्त्र वगैरे घातलेले. तो माणूस, ड्रायव्हर आणि तो माणूस आणि आजूबाजूचे 2-3 माणसं एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन त्यांच्या अख्ख्या रस्त्याने चालू होतं. जेव्हा एक्सप्रेस हायवेला आलो तेव्हा अचानक हा साधू बोलायचा बंद झाला होता, बिकॉज त्यांना झोप लागलेली. ड्रायव्हर गाडी चालवतोय, बाकीची माणसं पण झोपलेले. मी उभा होतो, पाय दुखत होते, माझ्या आजूबाजूची माणसं सुद्धा जागी होती. जेव्हा मी स्वामींच्या फोटोकडे बघितलं, जेव्हा मला तो सिक्स सेन्स तुम्हाला मी म्हटलं की मला जागृत झाला, तर मला असा आतून आवाज आला की तू ज्या पद्धतीने उभा आहेस ते अजून स्ट्रॉंगली पकड. म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट पकडतो, आपण नॉर्मल उभा असतो, बसमध्ये जरी उभे असतो तर कधी कधी नॉर्मल, जास्त हार्डली कधी पकडतो जेव्हा खड्डा आला वगैरे वगैरे. तर बट एक्सप्रेस हायवेला असताना मला असा आतून आवाज आला की तू ते जे रॉड्स आहेत बाजूचे ते एकदम स्ट्रॉंगली असे जाम पकड. तर मी ते खूप जोरात असे पकडले, मला पण नाही माहिती काय झालं. आणि अचानक बस स्ट्रेट चाललेली, तिने राईट साईडला टोल नाक्याच्या अलीकडे राईट साईडला डायव्हर्ट झाली आणि त्यामध्ये अशा कुंड्या ठेवलेल्या होत्या झाडाच्या. त्या कुंड्यांवरती बस आदळली बिकॉज ड्रायव्हरला झोप लागली होती. ड्रायव्हरचं डोकं स्टेअरिंगवरती असं खाली गेलं होतं आणि कुंड्या अक्षरशः फुटत होत्या ढप 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 करून मोठमोठ्याने. आणि मी मोठमोठ्याने ओरडायला लागलो. बसमध्ये सगळे माणसं जागे झाले, सगळेजण आरडाओरडा सुरू झाला. बसचे टायर फुटले, बट बस पलटी झाली नाही, ऑलमोस्ट पलटी होता होता राहील. हा स्वामींचा मला माझ्या लाईफमधला फर्स्ट अनुभव आहे, फर्स्ट. तर मी आता तुम्हाला लाईफमधला माझा सेकंड अनुभव सांगतो, जो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे व्यसन करतात, दारू पितात त्या लोकांसाठी. कमीत कमी 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट. मी खूप व्यसनी झालेलो दारू वगैरे पियायची. काही रिझन्स होते, त्यामुळे खूप त्याचं मला बोलतो ना आपण स्वतःला, आपण त्या दारूच्या आहारी निघून जातो माणूस. त्या पद्धतीने त्या वाईट मार्गाला मी चुकून मापून गेलो होतो. तर मी खूप दारू प्यायला लागलो. एवढी प्यायचो की मला माझी शुद्ध नसायची. अन्नाचा कण पोटात नाही जायचा, आईला वाकडं तिकडे बोलायचो. टाईम झाला माणसाचा, किंवा व्यसनी माणसाला ती गोष्ट कळत नसते की एक्झॅक्टली तो काय करतो. त्याला फक्त तीच एक पर्टिक्युलर गोष्ट दिसत असते. तर मी तीच गोष्ट करत राहिलो. माझा बड्डे होता 22 जून आणि बड्डेच्या दिवशी मी घरी आलो. प्यायला होतो, वडील होते, आई होती. आणि घरी आल्याच्या नंतर केक वगैरे कट करून झाला होता, कारण की मीच नाही आलो, पण यांनी केक वगैरे आणून ठेवला होता. त्यामुळे मी येऊन कट केला आणि येऊन बसलो तर वडील बसले होते. तर वडील बोलले, अरे तू आता दारू प्यायला लागलायस, खूप जास्त प्रमाणात दारू प्यायला लागलायस. तर मी म्हटलं हां. तर मला बोलले, काम कर, तुला घरात बसून दारू. तर मला खूप आश्चर्य वाटलं की पप्पा माझ्याशी असं का बोलतो, की तुम्ही असे का म्हणताय घरात बसून दारू. पण मी त्यांना काही म्हटलं नाही, कारण ते खूप रागिष्ट आहेत माझे पप्पा. तर मी काहीच उत्तर नाही दिलं. तर मला बोलले, तू दारू पिताना ना एक काम करत जा. तर तरी पण मी आन्सर नाही दिला. म्हटले प्रत्येक घोटाला विचार करायचा की आपण आपल्या बापाचं रक्त पितो. तो शब्द ऐकला, मी हॉलमधून उठलो, बेडरूममध्ये गेलो, जाऊन झोपलो, काहीच नाही बोललो. सकाळी उठलो,
ॲज युजल आंघोळ वगैरे झाली, खाली गेलो माझ्या कामासाठी. पण दारू प्यायची माझी इच्छा नाही झाली, बिकॉज पप्पांचे ते जे वर्ड्स होते ना, तो माझ्या डोक्यामध्ये ना हॅमर करत होता. कंटिन्युअसली मला ती गोष्ट त्रास देत होती. पप्पा मला असे म्हटले, पप्पा मला असं म्हटलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मी एकदा सुद्धा दारू पिलो नाही. बरं, आता याच्यामध्ये स्वामींचा अनुभव हा कसा तो तुम्हाला सांगतो. 2019ला जानेवारी 8 माझी मम्मी एक्सपायर झाली. मम्मी एक्सपायर झाल्याच्या नंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. एवढ्या डिप्रेशनमध्ये की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि देव न करो असा दिवसही कोणावरती येऊ नये की माणूस या पद्धतीने त्या डिप्रेशनमध्ये जावा. 2019 8 जानेवारीला माझी मम्मी एक्सपायर झाली. एक्सपायर झाल्याच्या नंतर तो आम्ही गावी गेलो, सगळा विधी वगैरे झाला. आम्ही तिथून मुंबईत आलो. मुंबईत आल्याच्या नंतर मला स्टमक पेन व्हायला लागलं आणि ते स्टमक पेन खूप अतिप्रमाणात व्हायला लागलं. तर डॉक्टर म्हटले तुझी सिस्टोस्कॉपी वगैरे करावी लागेल. त्या पिरियडमध्ये मी खूप जास्त म्हणजे मम्मी एक्सपायर झाल्याच्यानंतर खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेलो. देवाला दगड बोलायचो हा दगड आहे, कोणी याच्या पाया पडलो, आपण देवाशी रिलेटेड किंवा आम्हाला सांत्वना देण्यासाठी जो कोणी यायचा बोलायचा देव असतो, असं असतं तसं असतं. मी सगळं म्हणायचं देवाचं नाव घेऊ नका, बाकी तुम्हाला काय बोलायचं ते बोला. बिकॉज लिटरली मी रस्त्याच्या कानाकानामध्ये माझ्या आईला शोधायचो, सर्वीकडे फिरायचो. माझी आई इथे भेटते का, तिथे भेटू का. इव्हन स्कूल सुटल्याच्या नंतर जेव्हा कुठलीही स्त्री स्वतःच्या मुलाला घरी घेऊन जात असेल तर त्या बाईकडे त्या मुलाकडे बघत बसायचो. बिकॉज मला माझी मम्मी आणि मी दिसायचो त्याच्यामध्ये. देवाच्या मंदिरात वगैरे जायचो नाही. थोड्या दिवसानंतर अराउंड 30 जॅन माझे एक सख्खे चुलते पप्पांचे सेकंड नंबरचे भाऊ एक्सपायर झाले. मग अजून डिप्रेशनमध्ये गेलो. पण मी त्यांच्या सगळ्या विधीसाठी जाऊ शकलो नाही. बिकॉज त्याच पिरियडमध्ये 1st फेब 2nd फेबच्या वेळी मला सिस्टोस्कॉपी करणार होते. बिकॉज मला स्टमक पेन चालू आहे. सिस्टोस्कॉपीसाठी मला मी घरातून निघालो. घरातून निघताना मला वाटलं नाही की मी परत येईन, बिकॉज मला तो त्रासच तेवढा व्हायचा. माझं स्टमक पेन होत होतं आणि कुठेच रिपोर्ट्समध्ये काही येत नव्हतं. बट सिस्टोस्कॉपी करायची तर बट ऑब्वियस काहीतरी पोटामध्ये असणार, बिकॉज सोनोग्राफीमध्ये काही आहेत सिम्पटम्स असे, गाठी झाल्यात असं वगैरे वगैरे डॉक्टरने सांगितलं होतं. सिस्टोस्कॉपी करायला गेल्याच्या नंतर बिकॉज ऑफ माय फोबिया, मला फोबिया होता, दॅट मीन्स आहे थोडाफार. तर मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं तेव्हा माझ्यासोबत कोणी आलेलं नव्हतं. माझे पप्पा मागून येणार होते. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा मला ॲनेस्थेशिया दिल्याच्या नंतर तो काय लगेच वर्क करत नाही, टेक सम टाईम. तर मी झोपलो होतो. तर मी ज्या डॉक्टर लेडी उभ्या होत्या त्यांना म्हटलं, अजून डॉक्टर होते, त्यांना म्हटलं सर मॅडम मला फोबिया आहे, तर मला ब्रिदिंग इश्यू होतो, मला खूप अनइझी वाटतं, खूप जास्त अनइझी वाटतं. तर डॉक्टर म्हटले ओके रिलॅक्स. त्यांनी ते ऑक्सिजन जो सिलेंडर असतो तो सगळा आणला तिकडे, सगळे ते प्रोसिजर ऑक्सिजन मास्क लावायला घेतला. जेव्हा ऑक्सिजन मास्क लावला तेव्हा मला लिटरली त्या ऑपरेशन थिएटरमध्ये खूप प्रचंड असे मोठे स्वामी दिसले. विथ दॅट त्यांच्या बाजूला माझी मम्मी दिसली. डॉक्टर त्यावेळी एकमेकांसोबत जे कन्व्हर्सेशन करत होते ना, ते कन्व्हर्सेशन माझ्या कानावरती पडत होते की ह्याची अवस्था बेकार होत चालली आहे, हा असा का करतोय, ह्याची अवस्था बेकार होत चालली. हे दोघांचं डिस्कशन होतं. बिकॉज ऑफ फोबिया माझा BP शूट झाला होता आणि मला खूप जास्त त्रास होत होता. पण तेव्हा जे स्वामी दिसले ना, आजूबाजूला आपण जसं अगरबत्ती लावतो तर धूर कसा प्रकट होतो, धूर दिसतो, तशा पद्धतीने मला धूर. आता असं पण बोलू शकतो आपण की ॲनेस्थेशिया दिल्यामुळे माणसाच्या ब्रेनमध्ये वगैरे ते असेल, आय डोंट नो. पण स्वामींची प्रचिती सांगतो तुम्हाला. मग त्याच्यानंतर माझी सिस्टोस्कॉपी झाली. सिस्टोस्कॉपीमध्ये माझा रिपोर्ट्स नॉर्मल आले, मी बरा झालो. तिथून मी आलो तेव्हा मी जॉबला होतो, गॅस एजन्सीमध्ये जॉबला होतो. तिकडे एक माझा फ्रेंड होता. तर त्याचा फेसबुकवरती मी व्हिडिओ बघत फोटोज बघत होतो. फेसबुकवरती मला फोटो दिसला की तो स्वामी समर्थांच्या मठामध्ये एक पालखी घेतलेली. तर मी लगेच त्याला कनेक्ट झालो. त्याला विचारलं की कुठे आहे. त्याने स्वामी समर्थांचा मठ सांगितला. मी त्या मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करायला चालू झालो, स्वामी सेवेकरी झालो. आता रिसेंटली 2024 या मंथमध्ये मी, माझी ताई, आम्ही सगळे बसलो होतो. दारूचा विषय झाला. तर माझा आहे ओळखीचे, त्यांच्या दारूच्या रिलेटेड बोलत होतं. तेव्हा ताईने सांगितलं की जेव्हा मी स्वामींना मानतच नव्हतो, जेव्हा ही गोष्ट बसची जी घडली होती 10-12 वर्षापूर्वी, तेव्हाची गोष्ट, जेव्हा मी दारू पियायचो, त्या पिरियडमध्ये माझी मम्मीला एका गुरुजींनी सांगितलेलं की रोज स्वामींना अगरबत्ती लावायची, तिकडची जी विभूती असेल स्वामींची ती त्या मुलाला त्याच्या जेवणामधून देत जा.
पाण्यामध्ये देत जा, कारण त्याची दारू सुटावी म्हणून, ना की कुठलं वाईट कर्म करायला. नाही तर काही माणसं बोलतील हे काय वाईट कर्म झाले. नाही, स्वामी समर्थांची प्रचिती ही या पद्धतीने होते. सेकंड थिंग, त्या विभूती रोज मला आई कधी कधी बोलायची जा देवाच्याकडे विभूती लाव, तर मला ते आत्ता कळलं की ते स्वामींच्या थ्रू येतं. मी कधी कधी बोलत चहामध्ये हे काय दिसतं, आई बोलायची काय नाही आहे पी चहा, मी तो चहा प्यायचो. पण एक सांगतो सर्वांना की माणसाला आई आणि आई ही खूप इम्पॉर्टंट असते. जोपर्यंत ती आहे ना तोपर्यंत सर्व गोष्टी जेवढं तुम्हाला जमेल तेवढी सेवा आई आणि वडिलांची तुम्ही करत राहा. आपण परमेश्वराच्या आधी आई वडिलांना पुजतो, नंतर परमेश्वराला. कारण की परमेश्वर स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्याने आई वडिलांना पाठवलेलं असतं. पण काही आई वडील सुद्धा असे आहेत जे मुलांना खूपच इग्नोर करतात किंवा वाईट परिस्थितीमध्ये टाकतात. त्या आई वडिलांना पण सांगायचं की तुम्ही परमेश्वर नाही आहात, तर परमेश्वराने तुम्हाला स्वतःहून पाठवलं की तुम्ही यांचे आई वडील बना. आणि काही लोकांना मूलबाळ पण नाही आहे, त्यांना जाऊन विचारा की ज्यांना मूलबाळ, तुमच्या मुलांच्या ज्या समस्या असतील त्या मुलांना प्रॉब्लेम्स विचारा, त्यांना त्यातून तुम्ही बाहेर काढा. बरं तुम्ही सॉफिस्टिकेटेड असाल, खूप शिकलेले असाल, किंवा काही अडाणी माणसं असतात ज्यांना काहीच माहीत नाही, ते सुद्धा आपल्या मुलाचं पालनपोषण व्यवस्थितपणेच करतात. प्रत्येकाला वाटतं आपलं मूल सुखी व्हावं, पण मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे की आई वडील म्हातारे झाले, आपण खूप पैसेवाले झालो, तर आई वडिलांची पण सेवा करणं. तसंच आई वडिलांचं पण कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांची सेवा करणं, मुलांची काळजी घेणं, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणं, त्यांना त्यातून बाहेर काढणं, ना की त्यांचा छळ करणं, आणि नाही मुलांनी आईवडिलांचा छळ करावा. ठीक आहे, तर हा होता माझा अनुभव श्री स्वामी समर्थांचा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, सगळ्या कमेंट्स देता खूप चांगले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.